हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी आज बनवणार आहे सोया चंक्स. ते फ्राईड सोया चंक्स असते ते मला बनवायचे आहे. ते मी कॉलेजमधून आलेली, पण मला भूक लागली होती. मी आराम केला थोडा. भूक लागली होती तर मला खायची इच्छा झाली होती, म्हणून मी आता ते बनवत आहे. तर विचार केला की बनवताना एक मी व्हिडिओ पण बनवते, कारण मी खूप दिवसापासून विचार करत होती की मला यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे. मी डिसाईड केलं की असं रोज रेग्युलर व्हिडिओज टाकावं. म्हणून मला असं वाटत होतं की कंटेंट नाही आहे, काय करावं. तर मी असं बघितलं, खूप लोक असं आपले रेग्युलर काम करत असं मी सुद्धा टाकतो त्यांचे व्हिडिओज. म्हणून मी पण डिसाईड केलं की आता मी पण रेग्युलरली व्हिडिओज बनवून टाकायचे आहे. तर मी आता बनवते आहे सोया चंक्स. हे सोया चंक्स आहे. सोया चंक्स आणि ॲक्च्युली ना घराचं थोडं लाईट या साईडनी आहे, आमचं किचन या साईडनी आहे. तर लाईटचा प्रॉब्लेम, क्वालिटी पण खराब आली असेल लाईट्समुळे, पण चालते. मला कोणत्या हातीत कसं पण क्वालिटी असं मला टाकायचं आहे की जर आपण एकदम परफेक्ट गोष्टीची वाट पाहत बसते तर काहीच होत नाही. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यात थोडंफार करायचं, नंतर जेवढं इम्प्रूव्ह होतं तेवढं इम्प्रूव्ह करायचं. तर मी सोया चंक्स घेते. या सोया चंक्स घेतले छोटे छोटे. आणि ॲक्च्युली ना मी हे मी माझं मास्टर्स झालं आहे नायपर मॉलीमधनं. मी हॉस्टेलमध्ये राहायची, तर हॉस्टेलमध्ये मेस वगैरेचं जेवण राहायचं, पण कधी कधी मला नाही आवडलं तर मी हे सोया चंक्स आणायचे आणि त्याला उकळून नंतर मस्त फ्राय करून खायची. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते माझी मी कशी करायची. तर मी तेव्हा इतकं खायची की हे मी तिकडे जमा केलं होतं. मी तिकडून घेऊन आलेली. मी कधी आली? जूनमध्ये. इकडे आला मी बिलकुल खराब बनवलं नाही आहे, पण आता मी बनवते. असं मी यात घेतलं आहे सोया चंक्स, फिल्टरचं पाणी. याला मी आता बॉईल करायला ठेवते. ॲक्च्युली ना भिजत घालत ठेवावं लागतं, पण माझ्याकडे तेव्हा टाईम आहे. मला खूप जोराची भूक लागली आहे, म्हणून मी त्याला आता बॉईल करते. गरम पाण्याने बॉईल करून घेते. ॲक्च्युली हा आयडिया मला इथून आला, म्हणजे ब्लॉग स्टार्ट करायचं की जेव्हा मी काल 2-3 दिवसाआधी असं इंस्टाग्रामवर स्क्रोल करत होते. मी बघितलं एका मुलीने थाउजंड्स डे ब्लॉग या व्हिडिओ चॅलेंज कंप्लीट केलं. मी तिच्या याच्यावर जाऊन पाहिलं की ग्रोथ होता. म्हणजे असं रँडमली व्हिडिओज टाकले. मला असं आधी वाटायचं की चांगलं कंटेंट असलं तर चांगलं काही केलं तरच ग्रोथ होतं, पण असं नॉर्मली पण टाकलं तर होतं. आणि माझं स्वप्न आहे की माझ्याकडे सिल्वर प्ले बटन, गोल्डन प्ले बटन, डायमंडचं पण नाही माहिती, पण एक असावं. आणि असं असतं माझे असं हे आहे की जे पाहिजे ते मला, म्हणजे स्वप्नाचं पूर्ण नाही केलं तसं मनाला असं खंत वाटते. जसं मी 10th माझं डिसाईड म्हणजे होतं की 90च्या वरपासून मी ते केलं. नंतर मग मी एंट्रन्स एक्झाम दिली. ती मी B.Pharm केलं. B.Pharmमध्ये मी एंट्रन्स एक्झाम दिलेली. ते एंट्रन्स एक्झामला माझं होतं की मला ते एक फार्मसी फील्डचं ते टॉप इंडियाचं कॉलेज आहे, तिथून मला नायपरमधनं मला मास्टर्स करायचं होतं. तर मी ते पण अचीव केलं. तर माझं ते कॉम्पिटिटिव्ह नेचर आहे की नाही, म्हणजे ते डिसाईड केलं ते झालंच पाहिजे, नाही तसं गिल्टमध्ये राहतं. तर मग हे यूट्यूब चॅनलचं मी खूप वर्षापासून ट्राय करत आहे, पण नाही होत आहे. तर मला ते असं मनात असं गिल्ट राहते की नाही करू शकत आहे, मी नाही करू शकत आहे. म्हणून मी आता कोणत्या हालती तसं रेग्युलर टाकत जाणार, बिलकुल रेग्युलर टाकत जाणार. सोया चंक्स बॉईल झाले आहे. यात मी गरम पाणी टाकून, कारण मला भूक लागली आहे तर थंड व्हायची वाट नाही बघू शकत, म्हणून गरम पाणी थंड पाणी टाकून थंड करायचं. शिफ्ट लाईट गेली, तर लाईन गेली होती तोवर मी थंड पाणी टाकून याच्यातलं पूर्ण पाणी स्क्वीज करून पूर्ण पाणी काढून याला फ्री केलं आहे. आता आपण घेणार कढई. मी नॉनस्टिक पॅन घेतलं, कारण नॉनस्टिक पॅनला कसं मला एकदम क्रंची आवडतं, तसं नॉर्मल पॅन घेतलं त्याला तसं जळून खाली लागतं, म्हणून मी नॉनस्टिक पॅन घेतलं. मी हे पॅन थोडं गरम केलं आहे, त्याच्यात मी तेल घालते. ऑइल सेम. मग ते तेल जास्त झालं माझ्या हाताने.
ॲक्च्युली ना रोज मी कॉलेजवरून आल्यानंतर मला स्वयंपाक करावं लागतं, पण आज सकाळीचा स्वयंपाक तसंच आहे, पण मला करायचं काम नाही. आई आणि दादा क्लिनिकला जात असतात, दादाचं क्लिनिक आहे, तर तोपर्यंत मी घरी एकटे तर काय करणार, व्हिडिओ शूट करणार. मी छोटे छोटे सोया चंक्स राहते ना ते घेतले आहे. तेल गरम झाले, त्यात मी आता जिरं टाकते. जिरं, आमच्या घरचा गॅसचा प्रॉब्लेम असा आहे, छोटं केलं तर बंद होते, खूप छोटं केलं तर मोठं केलं तर जळतं, मला कळत नाही काय करू. आणि मेन म्हणजे बॉईल करताना मीठ टाकावं लागतं. मी आज मीठ टाकायची विसरली. जेव्हा हे सोया चंक्स बॉईल करतो ना आपण, त्या मीठ टाकलं तर कसं आतमध्ये मीठ ॲब्झॉर्ब केलं जातं. तर बघू आता बाहेरून वरून टाकले तर कसं होतं. मी जिरं, तेल आणि मीठ टाकले. तेल पहिलेच टाकलं, जिरं, तिखट आणि मीठ टाकलं. आता लसूण परतून घ्यायचं. हे बघा टाकते मी. आणि मेन म्हणजे ना, मी हॉस्टेलमध्ये होती तिथे मी असं खूप काय बनवून फ्रेंड्सला वगैरे खाऊ घालायची, तेव्हा माझं असं एकदम टेस्टी बनायचं. पण तसंच मी घरी आल्यावर ट्राय करते बनवायचं, तर माहिती आहे टेस्ट का चेंज होतं कळत नाही मला. बनवले मी ते सगळं सेम होतं, माहीत नाही का. जेव्हा मी तिथे बनायची हॉस्टेलला एकदम टेस्टी बनायचं, घरी बनायला गेली तर तशी टेस्ट म्हणजे छान बनतं, पण तशी ती टेस्ट नाही येत. मला नाही माहिती का होतं असं माझ्यासोबत. मला असं क्रंची पाहिजे. आता बघू मी बनते की नाही क्रंची. तेल जास्त झालं. 12 मिनिटचा व्हिडिओ बनला. तो माझ्या घरचा मागचा पसरायचं, तुम्ही त्याला इग्नोर करा, फक्त माझ्यावर फोकस करा, माझ्या नेचरवर. आमचं छोटंसं घर आहे, नाही सगळीकडे काही पण असं लटकून ठेवून देतं. टॅन रेडी. मला वाटलं होतं की याला हे बघा लाईट मग छान दिसते. मला वाटलं होतं की हे स्वेल होणार पाण्यात हे केलं उकळल्यावर, त्याच्यामुळे मी जास्त तेल टाकलेलं, पण लाईट सुरू करते. पण ॲक्च्युली ना हे जे मी घेतले ते छोटे छोटे चंक्स होते, त्याच्यामुळे मे बी ते स्वेल नसेल झालं. मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. मस्त टेस्टी क्रंची. तुम्हाला आवाज येते का? वाव, एक नंबर. ठीक आहे, तर मी खाते. चला बाय बाय.